स्वागत आहे फुटबॉलमध्ये। तर लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन घरोघरी होणार आहे आणि बाप्पांना सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे मोदक। तर आज आपण मोदकाची एक नवीन रेसिपी बघणार आहोत। तर रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपण बघूया। तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, अगदी 4 साहित्यामध्ये होणारी अशी मोदकांची रेसिपी आहे। तर सर्वात आधी आपण 1 वाटी या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला दोन्ही बाजूनी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि उलट-सुलट करून या पद्धतीमध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। तर बघू शकता दोन्ही साइडनी शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत। अवघ्या काही 10 ते 12 मिनिटांमध्ये होणारी अशी मोदकांची रेसिपी आहे। तर शेंगदाणे आपण खरपूस भाजून घेतलेले आहेत। तर त्यात आपण डिशमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाव वाटी या प्रमाणामध्ये सफेद तीळ घेणार आहोत। तर पाव वाटी या प्रमाणामध्ये तीळ घेतलेले आहेत। तीळही आपल्याला 1-2 ते 3 सेकंद तव्यावरती छान भाजून घ्यायचे आहेत, फक्त हलकेसे रोस्ट करायचे आहेत। आणि त्यानंतर आपण शेंगदाण्याचे जे साली आहेत ते सेपरेट करून घेणार आहोत। तर शेंगदाणे थंड झालेले आहेत, गार झालेले आहेत, त्यानंतर आपण सोलून घेणार आहोत। तर या पद्धतीमध्ये दोन्ही हाताने आपण सोलून घ्यायचे आहेत। सोलून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी या प्रमाणामध्ये गूळ, म्हणजे जितक्या प्रमाणामध्ये आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, ज्या वाटीच्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये आपण गूळ घेतलेला आहे। आणि पाव वाटी या प्रमाणामध्ये आपल्याला तीळ घ्यायचे आहेत। आणि सर्व साहित्य आपण बघू शकता। आता शेंगदाणे छान आपले साली काढून झालेले आहेत। तर त्यामध्ये 1 वाटी या प्रमाणामध्ये गूळ आणि पाव वाटी या प्रमाणामध्ये तीळ, तर सर्व साहित्य आपल्याला एकत्र करायचं आहे। आणि त्यानंतर सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर मिक्सरला बारीक करताना सुरुवातीला आपण काही ॲड करणार नाहीये। एकदा फिरून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून या प्रमाणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर बघू शकता या पद्धतीमध्ये आपण तूप टाकलेलं आहे। त्यानंतर आपण आता हे सर्व साहित्य डिशमध्ये काढून घेऊया। डिशमध्ये काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये 1 टेबलस्पून सुंठ, बदाम, जायफळ पावडर आपण ॲड करणार आहोत। थोडीशी इलायची पावडर टाकायची आहे। तर या प्रमाणामध्ये आपण हे पावडर टाकून घेणार आहोत। आणि पावडर टाकून झाल्याच्या नंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य। आणि मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदक बनवून घेणार आहोत। तर या पद्धतीमध्ये आपल्याला मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला हे सर्व सारण असं आपल्याला भरून घ्यायचं आहे। तर आधी सुरुवातीला आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मोदकाच्या साच्यामध्ये आपण मोदक बनवून घेणार आहोत। तर अवघ्या 10 ते 12 मिनिटांमध्ये होणारी अशी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारी आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आपण